रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. 12 नोव्हेंबर 2025 दुपार वीज नऊरच्या नांगला गावात शेतात नेहमीसारखी शांत वर्दळ होती. 30 वर्षाचा सौरभ तोमर आपल्या शेतात काम करत होता. घरच्यांना वाटत होतं की तो काही वेळात परत येईल, पण तसे झाले नाही. अखेर 14 नोव्हेंबरला सौरभचे वडील सुभाष तोमर यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आणि 15 नोव्हेंबरच्या सकाळी वडिलांनीच पोलिसांना फोन केला आणि सांगितले की सौरभ शेतात मृत अवस्थेत पडलेला आहे. त्यामुळे असा अंदाजही व्यक्त केला की कदाचित एखाद्या जंगली प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असेल. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका नजरेतच स्पष्ट झाले की ही मृत्यूची नैसर्गिक घटना नव्हती. हा सरळ सरळ खुनाचा मामला आहे. जखमांवरून वाटत होतं की त्याने ही हत्या केली. त्याच सौरभची खोलवर वैर असलं पाहिजे. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे पोलिसांना एक गोष्ट समजली की ही गोष्ट वैराची नव्हे तर घृणास्पद नात्याची सावली होती. हीच घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नांगला हे एक छोटेसे गाव. या गावामध्ये सुभाष तोमर हा साठी गाठलेला शेतकरी राहत होता. त्याचा मुलगा सौरभ हा वयात आला तेव्हा त्याच्यासाठी स्थळ शोधणे सुरू झाले. सुभाषच्या पत्नीचे निधन झाल्याने सून आणली तरच घराला घरपण येणार होते. त्यामुळे खटपट केली. पै पाहुण्यांच्या ओळखीने सौरभचे लग्न जमवले. सौरभ मेहनती तरुण होता. शेतात राबून आणि पूरक व्यवसाय करून तो चांगली कमाई करत होता. त्यामुळे त्याचे लग्न जमले आणि एक सुंदर तरुणीशी त्याचा रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. 4 चौघीत उठून दिसणारी नवतरुणी त्याची पत्नी म्हणून घरात आली. लग्नानंतर काही महिने घरात साधारणतः आनंदी समाधानी होते. नवविवाहित जोडपं त्यांच्या छोट्या जगात रमलं होतं. घरात सून आल्याने सुभाषही समाधानी झाला होता. आता त्याच्या मुलाचा संसार सुरू झाला होता. तसेच या वयात त्याची काळजी घेणारे कोणीतरी घरी आले होते. सौरभच्या बायकोच्या नजरेत तिच्या सासऱ्याबद्दल फक्त आदर होता. सासरा वृद्ध, घरात एकटाच. सौरभ दिवसभर शेतात. त्यामुळे ती सासऱ्याची काळजी घेत होती. त्याला हवे नको ते पाहत होती. घरात ती आणि सासरा दोघे दिवसभर असत. त्यामुळे तिचा वावर सहज होता. तिच्या या मोकळेपणाने वागण्याकडे सासरा सुभाष मात्र वेगळ्या नजरेने पाहू लागला. त्याची नजर आता लेकी समान सुनेच्या शरीरावरून फिरू लागली होती. तिचे कोवळे शरीर तो निहाळू लागला. त्याच्या मनात आता वासना फेर धरू लागली होती. वयाची 60 पार केली असली तरी सुनेच्या जवानीने त्याची बुद्धी गहाण पडली होती. तो आता कायम तिच्या मागे पुढे फिरू लागला. एखादी वस्तू काढून देणं, जास्त बोलणं, आवश्यक नसलेली काळजी दाखवणं. सुरुवातीला सुनेला ही वागणूक केवळ एका वृद्ध व्यक्तीकडून मिळणारी सहज मदत वाटत होती. पण हळूहळू सासऱ्याची नजर बदलत आहे हे तिच्या लक्षात आले. ती जाताना उभी राहतानाही त्याची नजर तिच्या शरीराकडे असते. तो आदाशी नजरेने तिच्याकडे पाहतो हे लक्षात आल्याने ती घाबरली होती. पण घर मोडण्याची भीती, नवऱ्याला सांगितल्यास काय होईल या चिंतेने ती गप्प बसली. पावसाचे दिवस होते. शेतात कामासाठी गेलेला सौरभ तिथेच अडकला होता. तर मोठा पाहून तो या भीतीने सून कपडे आत घेत होती. त्यामुळेही सुभाषने मदत करण्याच्या बहाण्याने तिचा हात धरला, पण तो सोडलाच नाही. ती दचकली, पण त्याने तिचा हात दाबून धरला. आता ती समजून चुकली होती की सासऱ्याच्या मनात काय खेळ सुरू आहे ते. पण हे सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्न होता. कारण तिचा सासू नव्हती. परक्या कोणाला सांगावे तर तिचीच बदनामी झाली असती. ती कोड्यात पडल्याचा गैरफायदा घेत सुभाष एक डाव खेळू लागला. सौरभ तुझी काळजी घेत नाही. तू दिवसभर एकटी राहतेस. मला तरी तुझी चिंता वाटते, असे बोलत तो तिच्याशी जवळीक साधत होता. त्याने दाखवलेल्या आपुलकीनेही तिलाही त्याबद्दल जवळीक वाटू लागली. आता दोघांचे एकमेकाशी बोलणे वाढले.
कामाच्या व्यापात अडकलेल्या पतीपेक्षा गप्पा मारणारा बसणारा सासरा तिला आता आवडू लागला होता. ती त्याच्यात गुंतू लागली. तिचे आता सौरभसोबत लहान सहान कारणावरून वाद होऊ लागले. एके रात्री घरात वाद झाला आणि सौरभ रागाने बाहेर निघून गेला. ती चिडली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती सुभाष तिच्याजवळ जाऊन बसला. धीर देण्याच्या नावाखाली तो तिच्या अगदी जवळ बसला. ती एकटी होती, घाबरलेली होती. तो तिला समजावत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. ती काही न बोलता रडत होती. त्याने तिच्या गालावरून हात फिरवत जवळ घेतले आणि तिच्या ओठाला ओठ लावले. ती दचकली, मागे सरकू लागली, पण त्याची पकड मजबूत होती. त्याने दाबून तिचे धरून ओठ जोरात चुंबण्यास सुरुवात केली. तिचा विरोध वाढत होता, तसा त्याचा जोर वाढत होता. त्याने हात तिच्या कोवळ्या शरीराचे मर्दन करू लागले. पावसाळी काळोख्या रात्री घराच्या धाकात ठेवणाऱ्या वृद्धानेच नात्याला कलंक फासला होता. तिचे काहीच चालले नाही. ती चूप राहिल्याची संधी त्याने साधली. तिचे कोवळे शरीर पूर्ण नग्न अवस्थेत त्याच्यासमोर होते. तो आकाशासारखा तिच्यावर तुटून पडला. तिचा नाजूक शरीराला तो रगडू लागला. नात्याला काळीमा फासत मनोमुरात शरीर सुखाचा आनंद लुटला. एकदा साऱ्या मर्यादा ओलांडल्यानंतर मग कशाचेच भान राहत नाही. त्या दोघांना रिकामा वेळ भरपूर होता आणि त्यांच्या मनात वासनेची आग होती. साहजिकच संधी मिळेल तेव्हा त्यांच्यात कामुक चाळी सुरू होत होतात. त्याचा हा खेळ घरात चोरीछुपे सुरू असला तरी तो इतर कोणाच्या नजरेत येणारच नाही असे कसे होईल. शेतावर दुपारचं ऊन अनपेक्षित बोचत होतं. शेतात सौरभ फेरफटका मारत होता, पण त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता होती. काही आठवड्यापासून घरातलं वातावरण विचित्र वाटणारं झालं होतं. बायकोचं शांत राहणं, वडिलांचं वारंवार चिडचिड करणं आणि दोघांमध्ये होणारी इशारेबाजी सौरभच्या डोळ्यांनी पाहिली होती. त्याच्या मनात आलेले विचार खोटे असावेत असे त्याला वाटत होते, पण त्याला सगळं खटकत होतं. त्यामुळे तो त्या दोघांना गाफील ठेवून अचानक घरात शिरला आणि त्याच्या पोटात गोळाच आला. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याची बायको आणि त्याचा बाप नग्न अवस्थेत एकमेकांना भिडले होते. दोघे समाधानात रंगले होते. हे पाहून सौरभ कोसळला. त्याच्या मनात एकाच वेळी राग, घृणा आणि अविश्वासाचं वादळ उठलं. घर, कुटुंब, संस्कार सगळं एका क्षणात मोडून पडलं. घरात शांतता पसरली. कसेबसे कपडे सावरत सुभाष घरातून पसार झाला, पण ती रडत बसली. त्या रात्री सौरभचे रडत बसलेल्या बायकोला विचारलंही, हे किती काळ चाललंय? तिने चेहरा झाकत फक्त म्हटलं, मी नाही बोलू शकत. त्यांनी मला भीती वाटते. संसार मोडेल याची ही भीती होती. तुला जेव्हा समजेल तेव्हा तूच हे सगळं थांबवशील असं मला वाटलं होतं. सौरभ समजवायचे ते समजून गेला. तिला विरोध केला असता, तक्रार केली असती तर तिची बदनामी झाली असती. तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. आता सौरभनेच पाहिले होते. त्याने ठरवले की हा सारा प्रकार थांबवायचा. त्याने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुभाषच्या डोळ्यात एक वेडी चमक होती. जणू कोणीतरी त्याच्याकडून काही चोरून नेईल असे त्याला वाटत होते. त्याला कोणत्याही परिस्थितीत सून हवीच होती. तो आपल्या मुलाच्या तिरस्काराने म्हणाला, तू आमच्यामध्ये पडू नकोस. मी तुला सुखात ठेवतो. हे चूक आहे, पाप आहे. सौरभचा आवाज त्या दिवशी पहिल्यांदाच घरभर घुमत होता. तणाव वाढत गेला आणि मग आली 12 नोव्हेंबरची दुपार. 2 वाजून गेले होते. सौरभ शेतात बोलावणारा वडिलांचा आवाज त्याला काहीसा विचित्र वाटला. तो तरीही गेला. आपल्या वडिलांनी बोलावलं यात संशय का असावा या विचाराने तो बिनधास्तपणे शेतात गेला. पण त्याने विचार केला चुकीचा होता. हे समजण्याआधीच गोळीचा आवाज घुमला. त्याने शेतात पाऊल टाकताच वडिलांच्या हातातील बंदूक चमकलं आणि गोळीचा आवाज दणाणून गेला. सुदैवाने नेम चुकली, गोळी चुकली. पण सौरभ काही क्षणांसाठी जिजून उभा राहिला. बाबा तुम्ही?
इतकंच त्याच्या तोंडातून निघालं, पण सुभाषने उत्तर दिलं नाही. त्याने फावडा उचलला आणि तो सौरभच्या दिशेने सरसावला. सौरभ भीतीने मागे सरकला, पण काही समजावण्याच्या आधीच पहिला वार त्याच्या कपाळावर बसला. बाप वासनेने पेटला होता. त्याचा अडसर ठरलेल्या मुलालाही तो जिवंत ठेवणार नव्हता. वारा मागून वार करत होता. आजूबाजूला फक्त शेतातील शांत हवा कापत होती. त्याची किंकाळी पसरली आणि त्याने जीव सोडला. त्याची हालचाल थांबली तसा सुभाषचा हात थांबला. आपल्या मुलाला ठार मारून सुभाषने थंडपणे मृतदेहाकडे पाहिले. आता त्याच्या वासनेत मोठा कोणाचाच अडसर उरला नव्हता. तो शांतपणे घराकडे चालू लागला, जणू काही घडलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्यानेच पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि 2 दिवसांनी त्यानेच मुलाचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांना सांगितले. मुलावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला असावा असा संशयही व्यक्त करून पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा खून असल्याचे हेरले होते. पोस्टमॉर्टम अहवालात उघड झाले की सौरभच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरात वार करण्यात आले होते. वाराच्या ताकदीने त्याचे डोके फाटलं होतं आणि जागीच त्याचा मृत्यू झाला होता. अशा निर्दयी हत्या एखाद्या किरकोळ भांडणातून होत नाहीत. त्यामुळे पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न राहिला की सौरभला इतके निर्दयपणे कोण मारू शकतं. अचानक सौरभची पत्नी पोलीस ठाण्यात आली आणि तिने थेट आपल्या सासऱ्यांवर म्हणजे सुभाष तोमर यांच्यावर पतीच्या हत्येचा आरोप केला. पोलिसांनाही सुरुवातीला समजत नव्हतं की एक तरुणी आपल्या सासऱ्यांवर असा भयंकर आरोप का करेल. एखादा बाप आपल्या मुलाला का मारेल. पण तिच्या जबाबानंतर मात्र संशयाचा काटा थेट सुभाषकडे वळला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. सुभाषच्या वागण्यात अनेक विसंगती आणि टाळाटाळ जाणवू लागली. अखेर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि याच चौकशीसाठी सुभाषने जे सांगितले ते ऐकून पोलीस अधिकारीही काही क्षण निशब्द झाले. 60 वर्षाचा वयोवृद्ध सुभाष तोमर, ज्याच्या चेहऱ्यावर साधेपणाचा आणि भोळेपणाचा आव होता, त्याने थंडपणे कबूल केले की त्यानेच आपल्या 30 वर्षाच्या मुलाला मारून टाकले, कारण त्याचा मुलगा त्याच्या आणि सुनेच्या अनैतिक नातेसंबंधात आड येत होता. एके दिवशी सौरभने चुकून आपल्या वडिलांना त्याच्या सुनेसोबत म्हणजे स्वतःच्या पत्नीसोबत तडजोड विरहित संबंध ठेवताना रंगेहात पकडले होते. हा संबंध बराच काळ सुरू असल्याने सौरभच्या पत्नीनेही सांगितले आणि हा धक्कादायक प्रकार कळल्यापासून त्याची सौरभ वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सुभाषला वाटू लागले की मुलगा त्याच्यामधील अडथळा बनला आहे. त्यामुळे त्यांना राग आला आणि या रागातूनच त्याने मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला. दिनांक 12 नोव्हेंबरच्या दुपारी सुमारे 2 वाजता सुभाषने सौरभला शेतात येण्यास सांगितले. सौरभ येताच सुभाषने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी चुकली, पण सौरभ काही हालचाल करण्याआधीच सुभाषने फावडा उचलला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि अधिक तपास सुरू आहे. तर अशा प्रकारे आपण एक पवित्र अशा सासरा आणि सून यांच्या नात्याला कशा प्रकारे काळिमा फासण्याचं काम या सुभाष तोमर यांनी केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की एक संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त झालं. कारण सुभाष हा तर जेलमध्ये गेलाच, पण त्याचा जो मुलगा होता सौरभ, हा सुद्धा या दोघांच्या अनैतिक संबंधामुळे यांच्या नात्यासाठी याचं जीवदान यांना द्यावं लागलं. तर ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या आसपास घडतच असतात. फक्त ज्या काही वाच्यता होतात आजकाल तर शक्यतो अशाच घटना तुम्हाला ऐकायला मिळत असतील. नात्याला काळिमा फासणाऱ्या भरपूर अशा घटना आहेत. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर ह्या गोष्टी आणत असतो आणि हे कशा प्रकारे ह्या गोष्टी किंवा घटना ह्या रोखल्या जातील यासाठी आपण एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तर ह्या अशा प्रकारच्या विविध अशा घटना आपण ऐकण्यासाठी
या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फॉलोअर्स नक्कीच करा. रामकृष्ण हरी.